हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर गेल्या आठवड्यात आमच्या घराचं शिफ्टिंग झालं. म्हणजे रेंटचं घर आहे आमचं आणि आम्हाला दुसरी रूम पाहायला सांगितली होती त्यांनी. तर झालं असं की इथे आम्ही थांबलो होतो दादांची वाट बघत. तर दादांनी आम्हाला सरप्राईज दिलं. ते सकाळीच आईंना घेऊन गेले होते त्यांच्या नवीन घरी. ते 3 दिवस झाले होते नगरला शिफ्ट होऊन आणि त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही. त्यांना अचानकच सांगायचं होतं. आईंना सरप्राईज द्यायचं होतं. त्यामुळे ते आईंना सकाळी लवकर घेऊन आले होते इकडं त्यांच्या नवीन घरी. आणि त्यानंतर आम्ही पण रुदाला शाळेतून घेऊन त्यांचं नवीन घर पाहायला आलो होतो. आणि तेवढ्यात आम्हाला कळलं की इकडे नवीन कन्स्ट्रक्शनच आहे हे आणि ते बऱ्याच रूम अजून खाली आहे. यांचंच फर्स्ट राहायला आलेले आहेत हे आणि आम्हाला पण योगायोगाने रूम खाली करायला सांगितली होती. म्हणून यांनी आणि आईंनी ठरवलं की आपण पण इकडंच रूम घेऊया म्हणून. कारण सगळे सोबतच पुन्हा एकदा राहतील. तर मी तर खूप खुश होते की मला जशी हवी होती तशी रूम मिळाली आणि सर्वजण पुन्हा एकाच ठिकाणी राहणार याचा पण सर्वांना आनंद वाटत होता. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर घरातली कामं वगैरे आवरली आणि आम्ही ॲडव्हान्स देऊन ठेवला होता. त्यामुळे याच आठवड्यात आम्ही शिफ्ट करणार होतो आणि जुन्या घराचा म्हणजे या घराचा महिना पण भरणार होता याच आठवड्यात 18 तारखेला. त्यामुळे मग लवकरात लवकर आम्ही शिफ्टिंग करणार होतो. तर या नवीन घर मिळाल्याचा आनंद पण होता आणि ही रूम सोडावी लागणार याचं वाईट पण वाटत होतं. कारण ही रूम खूप लकी ठरली आम्हाला. या रूममधूनच आम्ही होतो तेव्हा अक्कलकोटला जाणं झालं. राघव आमच्या आयुष्यात आला. 3 वर्ष आम्ही या रूममध्ये राहिलो. खूप आठवणी आहेत ह्या घरात आणि आपलं स्वतःचं घर तर नाही आहे. त्यामुळे जास्त काही आपल्याला बोलता येत नाही. त्यांना जेव्हा खाली पाहिजे तेव्हा आपण करून द्यायचं हे आधीच ठरलेलं असतं. शिफ्टिंगचा व्हिडिओ पण पोस्ट करणार आहे, तोही नक्की पहा. थँक्यू.